नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शैली ही स्वतःशीच बोलत असते. आता तर माझे मन कदापि म्हणायला तयार नाही की घरामध्ये असलेले मैनावती लोखंडे आणि सुधाकर लोखंडे हे माझे आई बाबा आहेत. पूर्णा आजीने सांगितल्याप्रमाणे मला माझ्या मनातला आवाज ऐकावाच लागेल. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा एक केस संदर्भामध्ये चेतनला बोलतो. सोल्युशन खूप सोपं आहे. अगोदर आपण चौऱ्याला भेटायचं आणि चौऱ्याला सर्व प्रश्न विचारायचे आणि सेम प्रश्न आहे आपण घेऊन गौरीकडे जायचं आणि गौरीलाही तेच प्रश्न विचारायचे. जर त्या दोघांच्या बोलण्यामध्ये उत्तरं वेगवेगळी आली तर समजायचे हे खोटे बोलत आहेत. आणि त्या दोघांचे ऐकून सायलीच्या मनामध्ये एक कल्पना येते आणि ती आपलं लहानपणीचा फ्रॉक घेऊन त्या दोघांकडे जाते आणि विचारते, बाबा लहानपणी तुम्ही माझे सर्व फ्रॉक शिवायचेत का? फ्रॉक कोणी शिवला होता? आणि तेव्हा सुधाकर लोखंडे बोलतो, हा फ्रॉक तर मी शिवलेला आहे. आणि तेव्हा सायली ही मैनावतीला बोलते, आई तर म्हणाली की बाबांनी तुझा कुठलाच फ्रॉक शिवला नव्हता. तुमच्या दोघांच्या उत्तरामध्ये फरक आहे. मी विचारलेले प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुम्ही वेगवेगळी आहेत. बाबांनी सांगितले की माझा 7वा वाढदिवस झाल्यानंतर मी घरामधून गायब झाले होते आणि तू सांगितलेस की 5 वर्षाची असताना आश्रममध्ये गेली. आणि तेव्हा मैनावती लोखंडे आणि सुधाकर लोखंडे दोघेही घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली कशा प्रकारे दोघेजण सायलीचे खरे आई बाबा इथे सिद्ध करून दाखवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.